सो लिपिड्स आपण हे ऑलरेडी बघितलंय. लिपिड्स आर क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक का म्हणायचं कारण कार्बन हायड्रोजनच्या डेरिव्हेटिव्ह आहे and that are the fatty acids and their derivative. Okay, so lipids आपण we classified lipids into 3 groups. So lipids we already classified into 3. It is a simple lipid. बोला. Second is a conjugate lipid and derived lipids. Okay, किंवा derivatives of lipid. Derived, or you can also say derivatives of the lipid. So simple lipids, what we say, these are the esters of fatty acid and glycerol. Alcohol, that is a glycerol here in simple lipid. Okay. Esters काय मला सांगू शकेल का कोणी? What are esters? Esters म्हणजे काय? आपण काय केलं? आपण इथे असं R R R, ओके, COOH COOH COOH, राइट? प्लस प्लस काय केलं बोला? HO CH2 CH CH2, आणि हे काय झालं आपलं? आपण ह्याला काय नाव दिलं? दीज आर द फॅटी ऍसिड्स. ह्याला काय नाव दिलं? ग्लिसरॉल. या, तो ग्लिसरॉल इट इज अ टाइप ऑफ अल्कोहोल. OL सफिक्स आला की तो झाला अल्कोहोलिक ग्रुप. ओके, यांच्यामध्ये हा वॉटर मॉलिक्यूल निघून जातोय, म्हणजे असे 3 वॉटर मॉलिक्यूल निघून गेले. ओके, आणि हा जो बॉन्ड बनलाय ना RCO, पुढे काय? हा एक O आणि हा एक O आणि हा CH2. कळलं का? मग CH, मग परत CH2, हा RCOO RCOO. कशामध्ये बॉन्ड बनला? इस्टर्स म्हणजे काय बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड. दिस इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. राईट इट डाऊन. व्हॉट आर इस्टर्स? तुम्हाला केमिस्ट्रीच्या बायोमॉलिक्यूल मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये पण हे येईल. So this is an organic compound made by replacing. Okay, esters काय आहे? Organic compound made by replacing hydrogen of an acid. Acid चा जो हायड्रोजन होता हा रिप्लेस झाला ना by an alkyl or other group. Esters म्हणजे काय? ऍसिड मधला हायड्रोजन अल्किल किंवा अदर ग्रुपने रिप्लेस होऊन जातो. ओके, सो दॅट इज अ इस्टर. त्याच्यामध्ये हा जो इथे बॉन्ड फॉर्म झाला C आणि O, कारण ह्याचा फक्त CO होता आणि त्याचा CO होता आणि इकडचा O तिकडे जॉईन झाला ना, तो CO आणि हा O याच्यामध्ये जो बॉन्ड झालाय दॅट इज अ इस्टर बॉन्ड. कळलं इस्टर बॉन्ड कुठे? कळलं की नाही कळलं? हा R घेतला, हा CO घेतला आणि इकडचा O आहे ना, कारण हे तर दोन्ही निघून गेले. इरेजर घेतो, हा निघून गेला वॉटर मॉलिक्यूल म्हणून, बरोबर? मग बॉन्ड कुठे बनला? ह्यांच्यामध्ये बॉन्ड बनला ना. हा एकच बॉन्ड आहे, मी दाखवतीये फक्त, नाही तर तुम्ही ट्रिपल बॉन्ड करा. हा एकच बॉन्ड आहे ना, सो दिस बॉन्ड इज अ इस्टर बॉन्ड. कळला का इस्टर बॉन्ड कुठला आहे? Yes. हा, मग हा पण निघून गेला, हा निघून गेला इथला, हा इथला निघून गेला, आणि जो बॉन्ड तयार झाला त्यांच्यामध्ये, तो हा जो बॉन्ड तयार झाला दिस इज अ इस्टर बॉन्ड. आणि thus this is called as a, we say this is called as a triglyceride. मग ट्रायग्लिसराइड म्हणजे काय? 3 फॅटी ऍसिड जॉईन होतात ग्लिसरॉलच्या 3 कार्बनशी. ओके, 3 fatty acids are getting joined with the 3 carbons of the glycerol to form the triglyceride, and hence this is also called as a simple lipid. They are also called as a true fats. So simple lipid, true fats, किती नाव आहे बघा ह्याला? न्यूट्रल लिपिड or esters of fatty acid and glycerol. Esters of fatty acids and
ग्लिसरॉल. कळलं? सो जनरली असं लिहितात, कारण कुठे असतात हे सिंपल लिपिड? सेल मध्ये आहे, आपल्या प्रोटोप्लाझम मध्ये. सो से दिस इज द ग्लिसरॉल मॉलिक्यूल आणि फक्त एकच ग्रुप जॉईन झाला. राईट हिअर. फक्त ग्लिसरॉलला जर एकच फॅटी ऍसिड जॉईन झाला तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनोग्लिसराइड. सी, फक्त हाच जर जॉईन झाला आणि खालचे तसेच राहिले सगळे CH आणि CH2, खालचे हे तसेच राहिले. ओके, म्हणजे मग इथे काय होता? OH ग्रुप आहे ना इथे, OH आणि इथे OH, म्हणजे हा ग्लिसरॉलचा फक्त एकच रिप्लेसमेंट झाला, एकच ग्रुपची रिप्लेस झाला. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनोग्लिसराइड. आणि मोनोग्लिसराइड हा असा रिप्रेझेंट करतात. दिस इज अ मोनोग्लिसराइड. कळलं का? येस मॅम. हा, जर दोन असेल, समजा इथे पण अजून एक जॉईन झाला, हा OH निघून जाईल, COO. सो हा असा रिप्रेझेंट करता. दिस इज कॉल्ड ॲज अ डायग्लिसराइड. आणि आपण ट्रायग्लिसराइड आधी काढलंच होतं. सो ट्रायग्लिसराइड इज दिस. इट इज अ ट्रायग्लिसराइड. ओके, डिड यू अंडरस्टँड दिस? सो ट्रू फॅट किंवा सिंपल लिपिड कसं म्हणणार? इट इज द इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. फॅटी ऍसिड काय? इट इज अ लॉंग चेन ऑफ hydrocarbon with carboxylic acid at one end, and hence it is RCOOH. So monoglyceride is one glycerine, one glycerol plus one fatty acid is a monoglycerol. Okay. So किती मोनोग्लिसराइड मध्ये किती इस्टर बॉन्ड असतील? मोनोग्लिसराइड मध्ये किती इस्टर बॉन्ड आले? सिंपल क्वेश्चन विचारला ना. 1. एक्झॅक्टली 1च आला, कारण हाच एक झाला की नाही रिप्लेस. हाच एक बॉन्ड आला, इथे काहीच झालं नाही. डायग्लिसराइड मध्ये 2 इस्टर बॉन्ड आणि ट्रायग्लिसराइड मध्ये 3 इस्टर बॉन्ड. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे कशामध्ये किती इस्टर बॉन्ड. क्लिअर? येस. कोणाला काय डाऊट आहे ह्याच्यात? प्रथमेश, आर यू देअर? या प्रथमेश. येस मॅम. कळलं का? सांग मला, मोनोग्लिसराइड एक्सप्लेन कर. त्याच्यामध्ये एकच ग्लिसराइड राहील. मोनोग्लिसराइड काय मध्ये जॉईन होत आहे? बॉन्डिंग होत आहे त्यांचं. कशामध्ये? ग्लिसराइडचे दोघी. ग्लिसरॉल मॉलिक्यूल. परत सांगते, हा एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल, हा ग्लिसरॉल मॉलिक्यूल आहे. या ग्लिसरॉल मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि इकडचा COOH चा हा हे रिप्लेस होत आहे आणि ह्याच्यामध्ये इस्टर बॉन्ड. ओके, सो मोनोग्लिसराइड 1 इस्टर बॉन्ड, डायग्लिसराइड 2 इस्टर बॉन्ड and triglyceride 3 ester bond. Okay, now these fatty acids are further classified. Okay, these true fats or fatty acid, they are further classified into essential and non-essential fatty acid. Okay, okay, so fatty acids, they could be essential fatty acid and non-essential fatty acid. Okay, so now further we are going to differentiate between essential and non-essential fatty acid. Please keep writing. Okay, essential and non-essential fatty acid. Okay, now essential fatty acids generally are
called as unsaturated fatty acids. They are unsaturated fatty acids. And these non-essential are saturated fatty acids. Okay. आता essential amino acids काय होते? काय होते essential amino acids? चलो somebody unmute, ज्याला येतंय त्यांनी unmute करा आणि बोला. इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड केले होते ना आपण. काय होते इसेन्शियल अमायनो ऍसिड? बाय आवर डायट या आपल्या डायट प्रोड्यूस बाय द बॉडी. येस, आपल्या डायट मधून जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यापासून हे नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड बॉडी तयार करू शकते. बरोबर आहे, ते सेम इथेच आहे. अनसॅच्युरेटेड हे आपल्या डायट मधून जाणं गरजेचं आहे, ह्याची आपल्या डायट मधून गरज नाही. This leads to obesity. Okay, so more precisely, now we'll differentiate between saturated and unsaturated fatty acid. Okay, so fatty acid, now you know it is saturated fatty acid and unsaturated fatty acids. Okay, write it down. Saturated मधला पहिला पॉइंट, they contain just a single bond. आपण काय म्हटलं, इट इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन. फॅटी ऍसिड कसे बघा, CH3 CH2 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 असे किती असतील, 16 to 20. आणि एंडला काय असेल मग COOH. म्हणजे हा C पकडून टोटल 16 to 20 असे असतात. आता इथे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 असे करत करत इथे समजा 16 जर झाले. ओके, 16 कार्बन ऍटम असलेला सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे पाल्मिटिक ऍसिड. काय बोलले मी, कळलं का तुम्हाला? तो ह्यांच्या सगळ्यांमध्ये फक्त सिंगल बॉन्ड असतात. They just contain a single bond. Palmitic acid is containing 16 carbon. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. How many carbons are present in palmitic acid? Because your NCERT has again mentioned it. Just open page number 144. लिपिडचा पॅरेग्राफ बघा आणि palmitic acid is 16 carbon. दिसलं का? येस येस, हायलाइट करून ठेवा त्याला. पाल्मिटिक ऍसिड. अजून एक एक्झाम्पल देते सॅच्युरेटेड मध्ये, स्टिरिक ऍसिड. स्टिरिक ऍसिड इज कंटेनिंग 18 कार्बन बॉन्ड्स. सॉरी 18 कार्बन, नॉट बॉन्ड्स. दे कंटेन 18, 1 2 3 4 असे 18 असतील. 18 असेल तर तो झाला स्टिरिक ऍसिड. So they contain the all single bond saturated fatty acid. Okay, they contain all single bond. So the saturated fatty acid essential है कि non essential है, बोला. non essential. Yes, so they are, these are the non-essential fatty acid. What does that mean? त्याची बॉडी मध्ये डाएट मधनं घ्यायची गरज नाही. ओके, नाउ this contains single bond. So this contain along with single bond, they also contain double bonds. अनसॅच्युरेटेड म्हणून ते अनसॅच्युरेटेड. म्हणजे कसं, समजा आता इथे CH3 CH डबल बॉन्ड CH, मग CH2, मग परत कुठेतरी मध्ये
CH, double bond CH. So they contain the double bond in between. ह्यांच्यामध्ये डबल बॉन्ड कुठेच नाही आणि फायनली मग असं करत COOH. So हा जो लॉंग ग्रुप आपण म्हणतोय ना ह्याला आपण R ग्रुप म्हणतो. ओके. आणि हे दिस कंटेन्स अ डबल बॉन्ड म्हणून ते अनसॅच्युरेटेड आहे. These are the essential fatty acid. They must go in body through our diet. मग आता असे कोणते? सो आपण जे कायम म्हणतो की बायोलॉजी तुम्ही तुमच्या हेल्दी लिव्हिंग साठी पण अप्लाय करा. ओके. सो दे मस्ट गो इन बॉडी थ्रू द डाएट. Essential fatty acids. ओके. बघा आता मी त्याचं सांगते आणखी डिफरन्सिएशन सांगते. दे आर जनरली लिक्विड ऍट रूम टेम्परेचर अँड दीज आर जनरली सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. मग सॉलिड ऍट रूम टेम्परेचर कोण आहे सांगा? आपल्या घरात कुठला ऑइली पदार्थ सॉलिड ऍट रूम टेम्परेचर? येस. घी, तूप, बटर. अग्रीड? Yes. आणि लिक्विड ऍट रूम टेम्परेचर किचन मध्ये काम केलं की सगळं समजेल. तो थोडं किचन मध्ये पण आपला वेळ गेला पाहिजे. लिक्विड ऍट रूम टेम्परेचर बोला. जनरली कुकिंग ऑइल, whether it is coconut oil or whether it is sunflower oil or whether it is mustard oil, so all these. म्हणजे थोडंफार म्हणजे खूप नाही. म्हणजे मॅडमने सांगितलंय की इसेन्शियल हे ऑइल आहे ते बॉडीमध्ये जाणं गरजेचं म्हणजे खूप नाही. ओके नाही. प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं असतं. सो जनरली प्लांट फॅट जे असतात हे सगळे काय? कोकोनट ऑइल प्लांट पासनं, सनफ्लॉवर ऑइल प्लांट पासनं, मस्टर्ड ऑइल प्लांट पासनं. सो प्लांटचे जे फॅट्स आहेत दे आर गुड, दे आर अनसॅच्युरेटेड. ओके. आणि अॅनिमल फॅट जे आहे जनरली घी जे आपण घरी तयार करतो किंवा बाजारात मिळतं ते अॅनिमल फॅट पासून केलेले ना. आपण दूध आलंय, दुधाचं आपण तूप केलंय, चाय काढलीये. तूप कसं करता यायला विचारा घरी, तर तुम्हाला माहिती असेल ते इट्स गुड. अदरवाइज घी इज फ्रॉम अॅनिमल फॅट. ओके. सो मोस्टली plant fat is containing major amount of this unsaturated fatty acid and animal fat is containing this saturated fatty acids. लिहिताय का डिफरन्सिएशन? Yes. Yes. ओके. सो सॅच्युरेटेड सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड. एक्झाम्पल इथे मी सांगितले, ह्याचे एक्झाम्पल मी सांगणार आहे अजून. Along with single bond, they contain double bond. They are non-essential, they are essential. So they should go in body through diet. Not essentially should go in body through diet. They are solid at room temperature, they are liquid at room temperature. Mainly plant fats are unsaturated. Write down the example. And mainly animal fats are saturated. Write down the example. Okay, now I'll just explain you the examples of this unsaturated fatty acids. बघा महत्वाचे तर लक्षात घ्या, ह्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन्स येतात. Okay. Now example is a ओलिक ऍसिड. राईट डाऊन. जसं आपण इथे पाल्मेटिक ऍसिड लिहिलं 16 कार्बन, तसं लिहा इथे ओलिक ऍसिड. ओके. राईट डाऊन ओलिक ऍसिड. ओलिक मध्ये दोन महत्वाचे लिहा. लिनोलिक ऍसिड. लिनोलिक ऍसिड. दिस इज कॉल्ड ऍज omega 6.
ओमेगा 6 फॅटी ऍसिड आणि लिनोलेनिक ऍसिड. दिस इज ओमेगा 3. आणि ओमेगा 3 खूप जास्त महत्वाचं असतं आपल्या डाएट मधून, ते गेलंच पाहिजे. ओके. लिनोलेनिक ऍसिड, जसं आपण म्हणतो ना अक्रोड खातात का, अक्रोड माहिती सगळ्यांना अक्रोड कसं असतं. येस. हा, सो अक्रोड मधनं तुम्हाला हे ओमेगा 3 आणि अक्रोड खाणं म्हणून खूप जास्त गरजेचं आहे. कॉड लिव्हर ऑइलच्या टॅबलेट्स पण मिळतात, फिश ऑइल किंवा कॉड लिव्हर ऑइल. दिस गिव्स यू ओमेगा 3. आणि ओमेगा 3 ओमेगा 6 आपल्या बॉडी मधले सगळं जे काही टॉक्झिन आहे त्याला बाहेर काढतो. म्हणून मुठभर सकाळी अक्रोड खाणं पण गरजेचं. दॅट गिव्स यू ओमेगा 3 फॅटी ऍसिड. तुमच्या बॉडीतलं सगळं टॉक्झिन ते बाहेर काढतं अँड तुम्ही हेल्दी साइड कडे जातात. ओके. अँड दिस लिनोलिक ऍसिड आणि लिनोलेनिक ऍसिड जेव्हा आपण घेतोय ओमेगा 3 ओमेगा 6, that is converting into arachidonic acid. Arachidonic acid has been mentioned by your NCERT. सांगा मला किती कार्बन आहे त्याच्यात, NCERT रेफर करा आणि सांगा. 20 आणि त्याला हायलाइट करा. Arachidonic acid contain is a 20 carbon compound. हे महत्वाचं. Must remember this because your NCERT has mentioned. Palmitic acid has mentioned by NCERT 16 carbon. Okay. आणि अरॅकिडोनिक ऍसिड मध्ये 4 डबल बॉन्ड्स असतात, हे पण लक्षात ठेवा. 4 डबल बॉन्ड जसे इथे आपण दाखवले ना 1 2, तसे अरॅकिडोनिक मध्ये 20 कार्बनची जेव्हा चेन बनते, that time it contains 4 double bond and hence it is called as a PUFA, polyunsaturated fatty acid. Polyunsaturated म्हणजे काय, कारण खूप जास्त बॉन्ड आहे, एकापेक्षा जास्त आहे, सो polyunsaturated. का सांगते हे, बिकॉज युअर एनसीईआरटी हॅज मेन्शन अरॅकिडोनिक ऍसिड, म्हणून त्याचं थोडंसं अजून जास्त पहा. कळलं का? येस मॅम. येस मॅम. So saturated and unsaturated. Palmitic acid is saturated, contains single bond. Arachidonic acid unsaturated, contains 4 double bond and hence it is PUFA. PUFA is polyunsaturated fatty acid. Poly, many double bonds, so polyunsaturated. So that is the first classification. We said lipid are classified into simple lipid, okay, compound lipids and lipid derivative, compound or conjugated. And this simple lipid is classified into true fats. True fats further saturated and unsaturated. मी इथे परत टेबल लिहिते. So simple lipid, simple lipids, they are classified into true fats, or which is a neutral lipid, किंवा त्याला simple lipid पण म्हणू शकतो. आणि another class of the simple lipid, they are waxes. Wax मिळतं ना बाजारात, wax is again a kind of simple lipid. So wax बद्दल एकच शब्दात आपण एक्सप्लेन करू. Waxes are, okay, waxes are esters of fatty acid and alcohol. ह्याच्यातून ह्याच्यात फरक काय झाला, हा पण esters of fatty acid and alcohol, and this alcohol is a glycerol. पण ह्याच्यामध्ये this alcohol should not be glycerol.
हा ग्लिसरॉल नको. एनी अदर अल्कोहोल विच इज फॉर्मिंग द इस्टर बॉन्ड विथ फॅटी ऍसिड्स. कळलं का ट्रू फॅट आणि वॅक्स मध्ये काय फरक आहे? येस. आपण याचे डिटेल एक्सपेक्टेड नाही तुमच्या एनसीईआरटी मध्ये, पण वॅक्सेस कुठेतरी मेन्शन केलेलं असेल मागे पुढे कुठल्या अदर टॉपिक मध्ये. सो आपण हे इथे एक्सप्लेन करतो. इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड, इथे कंपल्सरी ग्लिसरॉल आहे, इथे ग्लिसरॉल मुळीच नाही, ग्लिसरॉल सोडून सगळे काय. मग याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे प्लांट वॅक्सेस. ओके, जसं क्युटीन असतं, प्लांटवर एक वॅक्सी लेअर असते क्युटीन, आणि त्याच्यामुळे पाणी त्याच्या आतमध्ये जात नाही, सो क्युटीन. हनी बीचं वॅक्स आहे, बी वॅक्स इज अ वॅक्स. ओके, हनी बी मध्ये वॅक्स ग्लँड असतात. ओके, इन द लास्ट ॲब्डॉमिनल सेगमेंट. तर त्या लास्ट ॲब्डॉमिनल सेगमेंट मध्ये त्यांच्या वॅक्स ग्लँड मधनं ते वॅक्स सिक्रीट करत राहतात. इंटरेस्टिंग. आपल्या कानामध्ये पण वॅक्स असतं, इयर वॅक्स. हो ना, कानात आपण कान साफ करतो तेव्हा वॅक्सी मटेरियल निघतं बाहेर, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ सेरुमेन. का? कारण आपल्याकडे सेरुमिनस ग्लँड असतो, सेरुमिनस ग्लँड. त्याच्यामधनं हे सेरुमेन सिक्रीट होतं आणि ते कानाला ऍक्च्युली प्रोटेक्ट करतं. ओके, सो इयर वॅक्स. त्याच्यानंतर सीबम. सीबम बिकॉज ऑफ सिबॅशियस ग्लँड. सीबम बिकॉज ऑफ दिस सिबॅशियस ग्लँड. सीबम जे आपल्या पूर्ण बॉडीवर, बेसिकली फेसवर खूप सारे सिबॅशियस ग्लँड जास्त आहे, आणि म्हणून फेस आपलं बऱ्याचदा ऑइली होतं. ते व्यवस्थित क्लीन नाही केलं तर तुमच्या एज ग्रुप मध्ये पिंपल्स जास्त येतात, कारण तुमच्या एज ग्रुप मध्ये हे सिबॅशियस ग्लँड खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. ओके, सो सिबॅशियस ग्लँड इज सिक्रेटिंग सीबम, अँड सीबम इज अ ऑइली सबस्टन्स, म्हणून ते स्किनला आपल्या प्रोटेक्ट करतात ऍक्च्युली. पण त्याला जर खूप जास्त आलं तर यू हॅव टू कीप युअर स्किन हायजिनिक टू अवॉइड द इन्फेक्शन. कळलं का? वॅक्स आणि लिपिड मधला. मग हे लिपिड कुठे, ट्रू फॅट्स कुठे दिसतं आपल्याला? सो दिस ट्रू फॅट इज डिपॉझिटेड अंडर स्किन. दे आर डिपॉझिटेड अंडर स्किन, आणि स्किनच्या खालच्या लेअर मध्ये हे सगळे असतात ट्रू फॅट्स, आणि तिथे ते आपल्याला इन्सुलेटर म्हणून काम करतात. प्रोटेक्शन, इन्सुलेटिंग एजंट, ऑर्गनला प्रोटेक्ट करतात. आणि दिस इज अगेन रिझर्व फॉर एनर्जी. जर बॉडीमध्ये कीटो डाएट करतात लोक, माहिती का? कीटो डाएट, कीटो डाएट मध्ये ते फक्त कार्बोहायड्रेट अजिबातच घेत नाही. डाएटचे खूप प्रकार आहे आणि खूप हे हेल्थ अवेअरनेस वाढलाय त्याच्यामध्ये. कीटो डाएटचं खूप फॅड आहे, तुम्ही गुगल जरी केलं तरी तुम्हाला दिसेल. कीटो डाएट मध्ये लोक फक्त फॅटी फूड घेतात, ते पण असं कायम नाही, त्याच्या गॅप कितीतरी तासांचा गॅप ठेवून ते फक्त लिटिल अमाऊंट ऑफ फॅटी फूड घेतात, कार्बोहायड्रेट अजिबातच घेत नाही. सो का? तर सगळं बॉडी मधलं एनर्जी सगळी ती यूज, जे बाकीचे फॅट आहेत ती सगळी एनर्जी यूज व्हावी आणि अजून फॅट मध्ये कन्वर्ट नको व्हायला. सो तो डाएटचा एक प्रकार आहे, आपण त्याच्या डिटेल मध्ये नको जाऊया. बट देन येस, सो इट इज अ रिझर्व एनर्जी, रिझर्व फॉर एनर्जी. सो दॅट इज व्हॉट इज अ सिंपल लिपिड्स आणि वॅक्सेस. कळलंय सगळ्यांना? येस मॅम. कोणाला डाऊट असेल तर प्लीज विचारा. या सो मोनोग्लिसराइड, एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल आणि एक फॅटी ऍसिड.
मोनोग्लिसराइड, एक ग्लिसरॉल आणि 2 फॅटी ऍसिड डायग्लिसराइड, एक ग्लिसरॉल आणि 3 फॅटी ऍसिड काय ट्रायग्लिसराइड. याच्यामध्ये फक्त इस्टर बॉन्ड आहे. फॅट खूप सोपं आहे माहिती का, फॅट मध्ये एकच बॉन्ड लक्षात ठेवा, दॅट इज अ इस्टर बॉन्ड. फॅट मधला फक्त एकच बॉन्ड, दॅट इज अ इस्टर बॉन्ड. बाकी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तेवढ्या भानगडी ह्याच्यामध्ये नाही बॉन्डिंगच्या. खूप सिंपल आहे विचार, सिंपल फॅट सिंपल. फक्त लांब लचक त्याचं स्ट्रक्चर आहे, अदरवाइज इट इज सिंपल. मी पुढचं सेक्शन नाही घेणार आहे, इथेच थांबणार आहे आज. ह्याच्यात जर काही डाऊट असेल तर विचार.